नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 पहिलं प्रकरण संच यातील संचांचे प्रकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत। संचांचे 4 प्रकार आहेत, त्यातला पहिला आहे एक घटक संच। आता नावावरून सहज आपल्या लक्षात येतं एक घटक म्हणजे ज्या घटकामध्ये ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणतात। ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच म्हणतात। म्हणजे या संचामध्ये एकच घटक असतो। आता या ठिकाणी ए बरोबर x ही सममूळ संख्या आहे। आता हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिला आहे, मग आपल्याला लक्षात येत नाही म्हणून आपण तो यादी पद्धतीमध्ये लिहून घ्यायचा आहे। आता ही सममूळ संख्या आहे म्हणजे मूळ संख्या जी सम आहे। मग अशी संख्या कुठली आहे? फक्त 2। म्हणजे या संचामध्ये एकच घटक आहे म्हणून याला एक घटक संच म्हणतात। नावावरून सहज तुम्ही संचांचे प्रकार लक्षात ठेवू शकतात। आता दुसरा आहे रिक्त संच। रिक्त म्हणजे काय? रिकामा। ज्या संचात एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात। अगदी शॉर्टमध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा रिक्त म्हणजे रिकामा, ज्यात काहीच नाही, ज्यात एकही घटक नाही त्याला रिक्त संच म्हणतात। आता याचं उदाहरण आपण घेऊया। b बरोबर x ही 1 व 2 मधील नैसर्गिक संख्या आहे। नैसर्गिक संख्या आहे। आता नैसर्गिक संख्या 1 2 3 याप्रमाणे, म्हणजे 1 2 त्याच्यानंतर 3, 1 व 2 मध्ये 1 नंतर 2 ही दुसरी लगेच नैसर्गिक संख्या आहे। या दोघांमध्ये नैसर्गिक संख्या नाही। 1 आणि 2 मधील नैसर्गिक संख्या कोणतीच नाही आहे, म्हणजे हा संच आहे रिक्त संच, म्हणजे रिकामा, की ज्यात काहीच नाही, किंवा हा फाय या चिन्हाने दर्शवला जातो किंवा रिक्त संच या चिन्हाने दर्शवला जातो। नंतर पुढचा तिसरा प्रकार आहे शांत संच। शांत संच म्हणजे काय? की ज्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते, किती घटक आहेत ते सांगता येतं, म्हणजे घटकांची संख्या मर्यादित असते, त्याला म्हणतात शांत संच। ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते, किंवा जो रिक्त संच असतो तो सुद्धा शांत संच असतो। मग आता या ठिकाणी समजा आपण y ही 1 ते 25 मधील 5 ने भाग जाणारी संख्या, आता हा पुन्हा गुणधर्म पद्धतीत दिला आहे आपल्याला, तो आपण यादी पद्धतीत लिहून घेऊया। आता 1 ते 25 म्हणजे 25 इथं झाली मर्यादा। 25 पर्यंतच आपल्याला संख्या लिहायच्या आहे, म्हणजे त्या संख्या आपण सहज मोजू शकतो किती येणार आहे याच्यामध्ये। जरी तुम्ही यादी पद्धतीत नाही लिहिला तरी इथं आपल्याला सहज लक्षात येतं की 1 ते 25, 25च्या पुढच्या संख्या आपण यात लिहू शकत नाहीत, म्हणजे हा शांत संच आहे। आणि आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा असेल तर 1 ते 25 मधल्या 5 ने भाग जाणाऱ्या संख्या 5, 10, 15 आणि 20, कारण 1 ते 25 मधले 25पेक्षा लहान घ्यावे लागेल, म्हणजे 20 पर्यंत। मग 1 2 3 4 या संख्या आपण मोजू शकतो, म्हणून याला शांत संच म्हणतात। पुढचा संच आहे अनंत संच। आता
अनंत म्हणजे काय, की त्या घटकांची यादी जी आहे ती संपत नाही किंवा ती अमर्याद असते, त्याला मर्यादा नसते, त्यांना अनंत संच म्हणतात. म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. म्हणजे आता एन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. 1 2 3 4 डॅश डॅश. म्हणजे या घटकांच्या म्हणजे या यादीला मर्यादा नाही. 4 5 6 7 8 9 10 पुढं तुम्ही 1 अब्ज 2 अब्ज याप्रमाणे कितीहीपर्यंत लिहू शकतात. म्हणजे हा संच आहे अनंत संच. आता आपल्याला परीक्षेमध्ये संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे शांत किंवा अनंत असं वर्गीकरण करा किंवा ओळखा असा प्रश्न येतो. तर त्याच्यावरचे काही उदाहरणं इथं मी घेतलेले आहेत. त्यातलं पहिलं गणित आहे ए बरोबर x हा अशा घटकांचा संच आहे की x हा nचा घटक आहे आणि x ही विषम संख्या आहे. म्हणजे आता हा आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिला आहे, तो यादी पद्धतीत लिहून घेऊया. x हा nचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्या आहे आणि विषम संख्या आहे. विषम संख्या 1 3 5 7 9 11 याप्रमाणे. इथं कुठपर्यंत लिहायचं त्याला मर्यादा दिलेली नाही. म्हणजे हा संच अनंत संच आहे. किंवा ए हा अनंत संच आहे. पुढचं उदाहरण सी हा सुद्धा एक्सच्या अशा घटकांचा संच आहे की एक्स हा एनचा घटक आहे. म्हणजे पुन्हा एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ही 7ने विभाज्य आहे. एक्स ही 7ने विभाज्य असलेली संख्या म्हणजे 7च्या पटीतील संख्या. मग सी बरोबर 7 14 7 दुणे 14 7 त्रिक 21 7 चौक 28 7 7 7 7 मिळवले की आपल्याला पुढची संख्या मिळते. म्हणजे यालासुद्धा इथं आपल्याला मर्यादा दिलेली नाही. म्हणजे हा संचसुद्धा अनंत संच आहे. अशा पद्धतीने आपल्याला यादी पद्धतीमध्ये संच लिहून तो शांत की अनंत ओळखता येतो. तिसरं गणित घेऊया. आता इथं ए बी 2 संख्या आपल्याला दिलेत आणि ए बी हे डब्ल्यूचे घटक आहेत म्हणजे पूर्ण संख्या आहेत आणि ए अधिक बी बरोबर 9. म्हणजे 2 संख्यांची बेरीज इथं 9 येते. मग आपण कोणत्या 2 संख्यांची बेरीज 9 येते बघा. आता 0 अधिक 9 बरोबर 9 म्हणजे 0 आणि 9 पहिला घटक. दुसरा 1 अधिक 8. आता इथं आपण 1ने वाढवलं बघा. 0 इथं 1 इथं 2 आणि इकडे 1 1ने कमी केलं तुम्ही तर बरोबर 9 बेरीज येते. मग आता इथं 1 अधिक 8 2 नंतर 7 3 6 4 5 5 4 6 3 7 2 8 1 आणि 9 0. अशा 2 संख्या शोधायच्या की त्यांची बेरीज काय येणार आहे 9 येणार आहे. आणि हा डब्ल्यूचा घटक आहे म्हणजे 0 1 2 3 4 यापैकी आपल्याला संख्या घ्यायच्या आहेत. म्हणजे धनसंख्या फक्त इथं घ्यायच्या आहेत. म्हणजे इथं हा सुद्धा यातील घटकसुद्धा आपल्याला मोजता येतात. म्हणजे हा संच कुठला आहे शांत संच आहे. याला पुढं मर्यादा दिलेली आहे की ए अधिक बी बरोबर 9. म्हणून डी हा
शांत संच आहे. अशा पद्धतीने या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. पुढचं चौथं उदाहरण घेऊया. बी हा एक्सच्या अशा घटकांचा संच आहे की एक्स हा एनचा घटक आहे, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. आणि 3x - 1 = 0. इथं आपल्याला समीकरण दिले. ह्याच्यावरून आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल. मग 3x - 1 = 0. तीन एक्स बरोबर हा वजा 1 इकडं आणला की तो काय होणार आहे, धन होणार आहे. मग 0 + 1 = 1. आणि x = 1 हा 3 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. म्हणजे एक्सची किंमत आलेली आहे 1/3. आता 1/3 हा एनचा घटक नाही, कारण ही नैसर्गिक संख्या नाही. मग या संचामध्ये एकही घटक येणार नाही, म्हणजे हा रिक्त संच आहे. आणि रिक्त संचसुद्धा शांत संच असतो, म्हणून बी हा शांत संच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला समीकरण दिलं असेल तर सोडवून तुम्ही एक्सची किंवा त्या दिलेल्या चलाची किंमत काढा आणि त्याच्यावरनं तुम्ही कुठला प्रकारचा संच आहे ते ओळखू शकतो. आता पुढचं गणित आहे. ई हा एक्सच्या अशा घटकांचा संच आहे की एक्स हा आयचा घटक आहे, म्हणजे पूर्णांक संख्या. आणि एक्स वर्ग = 100. मग आता इथं कोणत्या संख्येचा वर्ग 100 येतो हे आपल्याला काढायचं आहे. मग ई = 10चा वर्ग 100 आणि ऋण 10चा वर्गसुद्धा 100 येतो. म्हणजे इथं 10 आणि ऋण 10 या दोन संख्या येतील, कारण ऋणचा वर्ग धन येतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून 10चा वर्ग 100, ऋण 10चा वर्ग 100. म्हणजे इथं दोन घटक आहेत, म्हणजे हा शांत संच आहे. ई हा शांत संच आहे. पुढचं एफ. इथं पुन्हा दोन घटक दिलेत आपल्याला, दोन संख्या दिल्यात ए बी. आणि ए बी हा क्यूचा घटक आहे, म्हणजे इथं ए बी = 11. आता ए अधिक बी यांची बेरीज 11 आली पाहिजे अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आणि ए बी क्यूचे घटक आहेत, म्हणजे परिमेय संख्या आहेत. मग आता या ठिकाणी कोणकोणत्या संख्यांची बेरीज 11 येईल अशा संख्या जर आपण शोधल्या तर त्या परिमेय संख्या असल्यामुळं अनेक संख्या या ठिकाणी येणार आहेत. आता बघा, एफ = 6 किंवा 5 अधिक 6 आपण घेऊया. 5 आणि 6 = 11. नंतर 3 आणि 8 = 11. पुन्हा इथं आपण जर परिमेय संख्या असल्यामुळे ऋण संख्यासुद्धा याच्यामध्ये येतील. ऋण 15 आणि 26 = 11. किंवा समजा ऋण 14. आता ऋण 14, मग याच्यामध्ये कोणती संख्या मिळवल्यावरती 11 येतील, तर ऋण 14 25, ऋण 13 24 अशा अनेक जोड्या आपल्याला तयार करता येतात. त्याच्यानंतर आपण पॉईंटमध्ये सुद्धा संख्या घेऊ शकतो, कारण
परिमेय संख्या आहे. क्यूचे घटक असल्यामुळं इथं 3.5 आणि 7.5 अशा प्रकारे अनेक जोड्या आपल्याला तयार करता येतात. म्हणून F हा अनंत संच आहे. याप्रमाणे दिलेले उदाहरणं सोडवायचे. आता पुढचं आहे समान संच. आता नावातच आपल्या लक्षात येतं समान संच की ज्या दोन संचातले घटक समान असतील. म्हणजे इथं संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर ते संच समान आहेत असे म्हणतात. म्हणजे आपण लक्षात काय ठेवू शकतो की दोन संचातील घटक समान असतील तेच ते असतील तर त्यांना समान संच म्हणतात. आता इथं आणि समान संच आपण ए बरोबर बी असे दाखवतो. आता इथं आपल्याला दोन संच दिलेत बघा. X हा अशा घटकांचा संच आहे की X हा लिसन या शब्दातील अक्षर आहे आणि बी आहे Y हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. मग इथं आपण आता हे गुणधर्म पद्धती दिले, हे यादी पद्धतीमध्ये आपण लिहून घेतले तर L I S T E N आणि पुढचा B S I L E N T. आता बघा इथला L याच्यामध्ये आहे, I याच्यात आहे, S बीमध्ये आहे, T सुद्धा बीमध्ये आहे, E आहे आणि N सुद्धा आहे. म्हणजे यातले सुद्धा घटक जर आपण चेक केले ए मधले बीमध्ये आहेत. आता बीमधले एमध्ये आहेत का? S आहे, I आहे, L आहे, E आहे, N आहे आणि T आहे. म्हणजे ए मधले सगळे घटक बीमध्ये आहेत, बीमधले सगळे घटक एमध्ये आहेत. म्हणून हे दोन्ही संच समान संच आहेत. ए बरोबर बी. याप्रमाणे उदाहरणं सोडवायची आहेत. आता दुसरं उदाहरण घेऊया. ए संच आपल्याला ए आणि बी दोन्ही गुणधर्म पद्धतीत दिलेत. ए हा एक्सच्या अशा घटकांचा संच आहे की एक्स बरोबर 2n आणि एन हा नैसर्गिक संख्या आहे, एनचा घटक आहे. म्हणजे एनची किंमत आहे 1 2 3 4 5 6 7 8. तर किती घ्यायची ते इथं दिलं आहे बघा. शून्यापेक्षा एक्सची किंमत किती आहे? शून्यापेक्षा मोठी किंवा शून्याबरोबर आणि 10पेक्षा लहान किंवा 10 बरोबर. इथं डबल चिन्ह आहे म्हणजे 10 बरोबर. म्हणजे आपण 10पर्यंत संख्या इथं घेऊ शकतो. मग हा संच आपण यादी पद्धतीमध्ये जर लिहिला तर एन आहे म्हणजे 1 पासून सुरुवात करावी लागेल. मग एकाला आपण 2 ने गुणलं तर बे 1 बे 2, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 आणि बे 5 10. 10 बरोबर किंवा 10पेक्षा लहान आहे. तसाच बी. आता वाय ही समसंख्या आहे. ही सुद्धा किती आहे? 10पेक्षा लहान आहे. म्हणजे 1पेक्षा मोठी आणि 10पेक्षा लहान किंवा 10च्या बरोबर. आता 1च्या बरोबर पण आहे कारण इथं पण डबल चिन्ह आहे बघा. पण 1 ही समसंख्या आहे का? नाही. म्हणजे आपल्याला कुठून घ्यावं लागेल? 2 पासून. मग 2 4 6 8 आणि 10. म्हणजे इथं प्रत्येक घटक आहे. ए मधला बी मध्ये, बी मधला ए मध्ये. म्हणजेच हे दोन्ही संच समान आहेत. तुम्ही शब्दात पण लिहू शकता किंवा चिन्हात पण लिहू शकता. ए व बी हे समान संच आहेत. किंवा ए बरोबर बी सुद्धा आपण लिहू शकतो.
आता पुढचं गणित सी आणि डी आपल्याला यादी पद्धतीचं दिलेले आहेत. तर यात सीमधले घटक डीमध्ये आहेत का बघूया. 1 नाही आहे. सीतला 1 हा घटक याच्यात नाही. 3 आहे, 5 आहे, 7 आहे, परंतु सीमधला 1 हा घटक डीचा घटक नाही. म्हणजे 1 हा सीचा घटक आहे, परंतु 1 हा डीचा घटक नाही. तसंच आता बघूया आपण 2 याच्यामध्ये आहे का, नाही आहे बघा. 3 आहे, 5 आहे, 7 आहे, म्हणजे 2 हा डीचा घटक आहे, परंतु 2 हा सीचा घटक नाही. म्हणून सी आणि डी हे समान संच नाहीत. हे समान संच नाहीत. नंतर पुढचं चौथं उदाहरण आहे. 1 2 3 दिले बघा. इथं 1 2 3 4 ए व बी समान आहेत की नाही ते सकारण लिहा. आता बघा, ए मधला घटक 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे ए मधले घटक बी मध्ये आहेत, परंतु बी मधला 4 हा घटक ए मध्ये नाही. म्हणजे हे समान नाहीत, कारण 4 हा बीचा घटक आहे, परंतु 4 हा बीचा घटक एचा घटक नाही. 4 हा एचा घटक नाही. बीचा घटक आहे, परंतु एचा घटक नाही. म्हणून ए व बी हे समान संच नाहीत. त्याचं कारण आपण इथे हे वरती लिहिलेलंच आहे, किंवा तुम्ही हे खाली पण लिहू शकता. पुढचा 5वं गणित. एक्स. आता ए हा एक्सच्या असा घटकांचा संच आहे की एक्स ही मूळ संख्या आहे. कुठून कुठपर्यंत आहे, 10पेक्षा मोठी आणि 20पेक्षा लहान. आता ए मूळ संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत ए संचामध्ये. कुठून, 10पेक्षा मोठी. मग 10पेक्षा मोठी मूळ संख्या कुठली येते, 11, नंतर 13, 17 आणि 19, 20पेक्षा लहान. आणि बी आपल्याला दिलेलाच आहे, 11, 13, 17 आणि 19. तर एमधील प्रत्येक घटक बीमध्ये आहेत आणि बीमधले प्रत्येक घटक एमध्ये आहेत. आता इथे आपल्याला काय दिलं आहे, ए बरोबर बी आहे याचा पडताळा घ्या. म्हणजे इथं ए बरोबर बी आहे. ए संचातील प्रत्येक घटक संच बीमध्ये आहे. तसेच संच बीतील प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे. आणि म्हणून ए बरोबर बी आहे. म्हणजे दोन्ही संच जे आहेत ते समान आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला संचांचे प्रकार ओळखा किंवा समान संच आहे किंवा नाही ते ओळखा, या प्रकारचे गणितं येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.